गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आज आहे लास्टचा गुरुवार आणि खूप चांगलं तुमचंही जावं आणि माझंही जावं. तर चला सकाळची सुरुवात झालेली आहे, ती म्हणजेच पहिलीच कामाची सुरुवात. तर मुलं गेल्यानंतर आपली सगळी राहिलेली कामं करायची असतात. तर चला फटाफट आता मी कामं आवरून घेते आणि मग तयारी करायची आपली गुरुवारची. महालक्ष्मीची पूजनाची. तर मी 3 गुरुवार काही भरले नव्हते, घट भरलं नव्हतं, तर हा लास्टचा घट भरणार आहे मी. तर चला बाजारात जाऊन आली, घरातलं काम आवरलं आणि मग बाजारात जाऊन आली. तिथे काही शूट केलं नाही कारण खूपच गर्दी होती बाजारात आणि तेवढं टाईम नव्हता आज टाईमपास करायला. तर हे आहे मी गुरुवारसाठी घेतलेले, मुलींसाठी घेतलेले हात रुमाल आणि इकडे घेतले छोटे छोटे डब्बे, असे छोटे म्हणजे मीडियम साईजचे डब्बे आणि छान असे कटोरे घेतलेले आहेत छोटे. तर खूप मस्त मज्जा आली बाजारात, काही काही नवीन नवीन पाहायला भेटलं. तर चला बाजूला सामान ठेवलेलं आहे आणि एका साईडला मी गॅसवर जेवणसुद्धा लावते आणि इकडे तयारीसुद्धा करते, कारण आज खूप आजचा दिवस कसा जाईल गडबडीमध्ये काहीच कळणार नाही. तर मी आता साडी लावणार आहे देवीसाठी. तर पाहू शकताय कशी आहे साडी. तर इकडे ना आता मुलं नाही आहेत, त्याच्यामुळे हॉलमध्ये जरा आरामात साडी लावायला जमणार आहे. तर मी आज विचार केला साडीच लावूया. तर छान अशी मी साडी घडी करून ठेवलेली आहे देवीला, जेणेकरून झटपट लावता येईल. तर इकडे पाहू शकताय मी आता बनवणार आहे छान अशी वेणी आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा की वेणी मी कशी बनवली, आवडली का तुम्हाला. तर माझ्या चॅनलला नवीन असाल तर पहिलं सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि मग माझे व्हिडिओ खूप सारे पहा. तर चला इकडे छान अशी मी पानांची वेणी बनवते. इकडे आहेत छान अशी अष्टाची फुलं. तर नक्कीच मला कमेंट करून सांगा वेणी कशी दिसते. तर ना वेणी बनवायला मला खूप खूप मज्जा आलेली आहे, कारण ना मला बनवायची होती वेणी अशी आणि मी काल काही सामान काहीच नव्हतं आणलेलं. तर मी साडी नव्हती लावणार होती, तर साडीवरती खूप छान वेणी दिसते मोठी. तर मग नंतर सकाळी विचार केला, तर मी सकाळी आवरून मग रोहाला गेली बाजारात सामान आणायला आणि मग अशी छान ताजी ताजी वेणी बनवलेली आहे घरच्या घरी. पाहू शकते कशी दिसते, छानच वाटते ना. मला तर खूपच आवडली. तर चला या आता आपण घट भरण्याची तयारी करू. तर मी घेतलेली आहे कळस, इकडे पाहू शकताय. तर मी लावणार आहे साडी लावणार आहे, ती छोटीशीच बनवणार आहे साडी, तर उभी नाही आहे ही. तर इकडे पाहू शकताय निऱ्या खूप साऱ्या आलेल्या आहेत, कारण मी जास्त हाईट दिलेली नाही आहे, त्याच्यामुळे ना निऱ्यांचं जरा ओझंच होणार आहे तिथे. तर मी आता ट्राय करते, जसं जमेल तसं मी लावणार आहे. तर कमेंट करून सांगा मला मी कशी साडी लावली ती. मला जसं जमते तसं करणार आहे. तर मी पहिलं लावून बघितलं किती हाईट पोचते आणि किती काय कसं करायचं, तर मग थोडंसं आयडिया येते. तर मी इकडे एक लावलेली आहे छोटीशी काठी. तर आता छान अशी काठीच्या साहाय्याने मी अडकवणार आहे आणि खूप छान. ॲक्च्युली काय झालं, निऱ्या खूपच आहेत, तर हाईट नसल्यामुळे ना मला थोडं प्रॉब्लेम होत होतं. तर मी अशा प्रकारे लावून घेतलेली आहे साडी. छान असं पल्लू वगैरे छान लावलेलं आहे ओढणीसारखं. तर तुम्हाला दिसते का, खूप मेहनत असते या साडी लावण्यासाठी, कारण साडी खूप मोठी असते. पण आपल्याला साडी लावायची आहे म्हणून आपण प्रयत्न करत असतो की आपण नवीन साडी देवीला लावावी आणि मग आपण घालावी. तर प्रयत्न तर खूप छान केले मी. इकडे पाहू शकते खूप छान असं मी मुकुट आणलेलं आहे. मुकुटसुद्धा मला जसं हवं होतं ना तसंच मुकुट मला मिळालेलं आहे, गोल्डन. आणि मी छान ताजी ताजी पानं काढलेली होती झाडांवर. आमच्या आवारामध्ये सगळ्या फळांची झाडं आहेत, बहुतेक तरी आहेतच. तर छान अशी तयारी केली, पाहू शकता. इकडे छान सजवून घेतलेली आहे, इकडे ओटी वगैरे ठेवलेली आहे, फळं ठेवलेले आहे. माझा जो टिपॉय आहे तो सुद्धा मला कमी पडलेला आहे, पाटापेक्षा मोठा आहे तरीसुद्धा मला कमी पडलेला आहे. तर अशा प्रकारे मी तयारी करून घेतलेली आहे सिम्पलशी. तर तयारी कशी वाटली नक्कीच लाईक शेअर कमेंट करून सांगा मला. तर मी अशा प्रकारे छान तयारी केली आणि मग साडी वगैरे लावून घेतली आणि इकडे पाहू शकता शिऱ्याची तयारी. तर चला शॉर्टकट शिराच बनवलेला आहे मी आणि पहिली तर पूजा करून घेतली.
तर पहिली पूजा करून घेतली म्हणजेच कसं मग शेजारी वगैरे ज्यांना बायकांना सांगितलेलं असतं त्या मग यायला सुरुवात होते. त्याच्यामुळं जेवण मी थोडं अर्धं केलेलं आहे, अर्धं मागे ठेवलेलं आहे. म्हटलं पहिली पोथी वाचून घ्यावी. ॲक्च्युली माझा घसा खूप खराब आहे, त्याच्यामुळे ना सारखं बोलायला मला त्रास होते. तर इकडे पाहू शकताय छान दिवाबत्ती केलेली आहे मी. तर वेणी माझी देवीवरती कशी दिसते नक्कीच सांगा. मला खूप आवडलेली आहे आणि माझ्या देवीला नजर लागू दे नको मला असं वाटतं. कारण वेणी मुलांना खूपच भरलेलं वाटते, खूप छान वाटते. तर चला अशा प्रकारे मी पोथी वाचून घेतली. संध्याकाळी लवकरच पोथी वाचून घेतलेली आहे. कारण ना गावातल्या बायका वगैरे खाली येतात त्याच्यामुळे लवकरच पोथी वाचून घेतली आणि पोथी वाचून झाली आणि इकडे पाहू शकताय माझी चाललेली आहे भाजी बनवण्याची तयारी. तर आज बनवणार आहे मी व्हेज कोल्हापुरी. इकडे पाहू शकताय. तर मी छान अशी व्हेज कोल्हापुरी ग्रेव्ही बनवून घेतली आणि छान त्याच्यामध्ये पनीर घातलेलं आहे. कारण माझ्या मिस्टरांना आणि मला पनीर खूप आवडतं. तर मुलांना ही भाजी आवडत नाही, त्यांच्यासाठी दुसरी बनवलेली आहे. तर आज काही जास्त जेवण बनवलेलं नाही. मुळ्याची भाजी, व्हेज कोल्हापुरी, डाळ, पापड, लोणचं आणि आलूवडी. तर इकडे बायकांची सुरुवात झालेली आहे हळदी कुंकवाला येण्यासाठी. तर माझ्याकडून तुम्हीसुद्धा या. यूट्यूब आयडी, फेसबुक फॅमिली, माझ्या बहिणी, आत्या, ताई, माई सगळ्यांनी या हळदी कुंकवाला. तर इकडे ना हे पहा मी छोटे छोटे कटोरे म्हणजेच की छोटे छोटे टप आणलेले. तर मी 2 डझन आणलेले हे टप. तर छान माझं असं हळदी कुंकू झालेलं आहे आणि ना पूजा केल्यापासून सुरुवात बायकांची. खूप मज्जा आली आणि खूप बरं वाटलं. तर चला या जेवायला. तर आता आम्ही जेवण करून घेणार आहोत. माझे मिस्टर दुकानात आहेत त्याच्यामुळे सासूबाई, जाऊबाई आणि माझी मुलं आम्ही सगळं जेवण करून घेतोय. तुम्हीसुद्धा या जेवायला. छान असं डाळ भात भाजी. आज उपवासाचं जेवण आहे. तर या जेवायला फटाफट. ह्या माझ्या सासूबाई आणि इकडे जाऊबाई आणि आमचे हे छोटे सरका पहिलेच जेवून मोकळे झाले. आणि आत्ता आहे माझं लास्ट काम, ते म्हणजे भांड्यांचं. तर महिलांनी किती काही केलं, बाहेर गेल्या किंवा कुठे गेल्या तरी हे काम पहिलं करावं लागतं. चला तर माझी भांडी वगैरे घासून झालेली आहेत आणि माझं खूप छान असं गुरुवारचं दिवस गेलेला आहे. तर बाय बाय.